सहलीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला सहलीला जायाचा. वेलकम बॅक टू वेदांत तनकेदार चॅनल. स्टार्ट ऑफ डे 3. आम्ही सकाळी उठून बीचवर वॉक करायला आलो आहे, पण त्याच्या आधी चहा. आता चहा घेतो आहे आणि त्याच्यानंतर बीचवर जाणार आहे वॉक करायला वगैरे. बीचवर वॉक करून आता मी आजच्या दिवसाची आयटनरी बघायला चाललो आहे, पण त्याच्या आधी यश पटेल ज्याच्या फॅक्टरीच्या इथे आम्ही राहत आहोत, तर तो त्याची वर्किंग प्लेस आम्हाला दाखवत आहे. इथे पण प्लेसमेंट आहे पटेलच्या साम्राज्यात. पटेलच्या साम्राज्यात. पटेल बताओ क्या क्या किधर किधर क्या क्या है बताओ. वो देखो, वो पाइप का स्टॉक है, पतरे का स्टॉक है, उसके ऊपर ही छोटी टक्की का स्टॉक है. फिर वो तालपत्र के नीचे अपना स्टील का स्टॉक है. बाय द वे वो जो टाकी की कंपनी है खुद की है, उमा शक्ति. उमा शक्ति हमारे गांव वालों के, दूसरे की पटेल की है. हाँ, पर पटेल की है, पटेल की ही है. और काम किधर चलता है वो दरवाजा वगैरह बनाने का? दरवाजा वो उधर वो बना रहे थे ना. हाँ वो इन हाउस है, इन हाउस ब्रांड. और फिर ये सीमेंट का गोडाउन, फिर ये अभी नया बन रहा है, हम शोरूम कर रहे हैं और मस्तवी की दुकान कर रहे हैं. रिव्यू देना गूगल पे. और इधर इधर भी वैकेंसी है ना, मैंने अभी पढ़ा नीचे. हाँ, वैकेंसी है. अगर पूरी पटेल का साम्राज्य इतना बड़ा है, आपकी नज़र जहाँ तक जाएगी वहाँ तक पटेल का साम्राज्य है. यश अमृत पटेल यानी मैं, असं तो शपथ घेतो इथून. अमरेंद्र बाहुबली यानी मैं, असं. नाइस. प्रिन्स नाही ठेवत, प्रिन्स नाही ठेवत. नाही खपतो विचारतात, पण दुसरे जे ठेवतात तेच आम्ही सेम ठेवलं. मग दिस इज कॉल्ड बिजनेस नॉलेज. यू गेट प्रैक्टिकल नॉलेज है. आज रात की 11:30 ना, हाँ 11:25 के आसपास की, हाँ तुतारी एक्सप्रेस से हम वापस जा रहे हैं अपने अपने घर पनवेल. उसके बाद मैं नासिक जा रहा हूँ. उसके बाद सब अपने अपने घर जा रहे हैं. और क्या, बस खत्म हो रही है अभी भी ट्रिप. अभी क्या, आपण एवढं फिरलो, एवढा व्लॉग बनवला, पण दाखवलंच नाही आपण फिरतो कसं नाही. लोकांना वाटतं आपण टेलिपोर्ट नाही होते. आता आम्ही तुम्हाला आमच्या बाईक्स इंट्रोड्यूस करतो. ही आपली नाही, ही गाडी आहे. ही ध्रुव युजली चालवतो. इथं टाक डुगुडुगुडुगु घालते. ही माझी गाडी आहे, सगळ्यात बेस्ट, काही प्रॉब्लेम नाही. मायलेज इतकं कमी देते, बाप रे बाप. ही सिफरची गाडी आहे, ही तर चांगलीच आहे. ही पटेलची गाडी, ही पण भारी आहे. ही गाडी, इसके साथ जो स्टोरीज है, काल जे आम्ही सांगितलं होतं कि रेस गाड़ी नहीं चलाने वाला जीतता है. हाँ, ये कभी नहीं जीतती, पर ये इसका इतना कुछ हुआ है. कल जो मैंने बताया, काल जे मी सांगितलं होतं की एक गाडी खराब झाली, ती हीच गाडी. रात्री रिटर्न येताना आरेवारे बीचवरून प्रॅक्टिकल देखो, याची बॅटरीच खतम आहे आता. ही त्याच्यानंतर रात्री आरेवारे बीचमधून निघालो, 5 किलोमीटर चाललो, गाडी बंद. पेट्रोल भरलं होतं तर एअर पकडली गाडी. ही गाडी एक नंबर गाडी, पळाला एक नंबर गाडी. आता कोणता वेंगणी बीच ना. हाँ, क्या चालू आहे? अभी टिकट बुक कर रहे हैं हम. उद्या एक कंपनी येणार होती, ती कॅन्सल झाली. मग बाई चालले, नाही तुझं तर नाही, मी नव्हतं अप्लायच नव्हतं केलं. तर आता उद्या कुठे राहतो, चिमूरला जायचं. तिकीट बुक करणं चालू आहे. तत्काळची वेळ आहे. अरे कट कर. आता थांबलो आहे आम्ही, कारण जर नेटवर्क फ्लक्च्युएट झालं तर तिकीट नाही मिळणार. फायनली तिकीट तर मिळालं नाही, पण वेटिंग लिस्टला गेलं तिकीट. ते तर कन्फर्म होणारच नाही, कारण 10 वेटिंग लिस्टले तत्काळची होत नाही. ते आपली नव्हती, ते दुसऱ्यांदा बुक करताना गेलं तेव्हा वेटिंगवर होती. आपलं फेल्ड आहे. अच्छा, आपलं ट्रान्झॅक्शनच म्हणजे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल, पण तिकीट फेल. तर आता आम्ही आलो इकडे वेंगणी बीच खूप सुंदर आहे, पण मूडचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे आता. ठीक आहे. आणि आता तिथं जाऊन शिवाय ऐकायच्या, कारण आम्ही लेट झालो आहे. त्याला कुठं यांना ट्रेकला जायचं आहे. आता नाश्ता नाही करवला अजून यांनी आम्हाला.
पण ट्रेकला न्यायचं आहे. ते वरून चक्करून पडलो तर बघू. खतम. टाटा. टाटा बाय बाय. तर आता आपण आलेलो आहोत. हो किती प्युअर आहे. तर आपण रॉक्सवर चढू आता. कम ऑन मैन. तर आपण चढलेलो आहो. ओ व्हॉट अ ब्युटी. व्हॉट अ ब्युटी. चल चल लवकर चल. तिकडनं कुठे चाललो? तुलाच माहित भाई, तुला काय माहिती आहे. बघा व्ह्यू बघा. स्विमिंग करतो. मॅथमॅटिक्स कुठलं? नगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात लास्टमध्ये बांधलेला किल्ला आहे. लास्टला बांधला हा किल्ला म्हणून हे सर्व गड जे पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर कुठला गड नाही बांधायचं होतं म्हणून ह्याचं नाव पूर्ण गड ठेवलं की सर्व पूर्ण झालं आहे त्याचं आता. अच्छा, तर अशी इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे. चुकीची का बरोबर आहे आम्हाला माहीत नाही. साकोजी आंग्रे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्याने हा किल्ला बनवलेला आहे. याच्याने म्हणजे प्रयत्नांनी. हां, तेच ते मेजर कॉन्ट्रीब्युशन त्या दोघांचं आहे. अच्छा, ओके. कान्होजी आंग्रेंची पण म्हणते का? साकोजी आंग्रे. ॲज अंकित वुड से व्हेरी एस्थेटिक प्लेस. क्लीन पण खूप आहे. मला हे खूप आवडलं. इथल्या 2-3 आम्ही जे किल्ले बघितलेत त्यात स्वच्छता खूप आहे. बीचेस फिरलो जिथे मध्ये जाऊ शकतो ते सगळं एकदम क्लीन. म्हणजे रत्नागिरीचे लोक जास्त शिक्षित आहेत, सिविक सेन्सच्या बाबतीत. ट्रू ट्रू ट्रू, बरोबर आहे. विदर्भाचे तसे नाही. काय बोलला? दिस इज गोइंग स्ट्रेट ऑन युट्यूब. काय बोलला वगैरे तुझ्याबद्दल नितीन? काय मी असं नाही म्हणालो 100% पब्लिक तशी आहे. नाव ठेवलं पण विदर्भाला. 99% पण 1% तू आहे असं म्हणायचं. मी तसं आता कोकणाचं झालो. मी पूर्ण महाराष्ट्राचा. मी मानत नाही आता हे सगळं. हो फक्त मला थोडं गुजरात सोबत प्रॉब्लेम आहे. अरे ते माझे आपसी मतभेद सोबत ते मी पाहून घेईन. ते मी पाहून मला काही घेईन. problem नाही. अजिंक्य, एडिट करावं लागेल याच्यातलं भरपूर पार्ट. शेवटचे 2 मिनिटं. हेच नाही आहे. हा. आम्ही डायरेक्ट जाऊन कुठे ते फोटो काढतो मस्त जागा शोधली. कोण कोणाचा? कुठे जातो. चला, फोटो काढायचा वेळ झालेला आहे मित्रांनो. आता आम्ही व्हिडिओ बंद करतो. स्वामी स्वरूपानंदांची तामिळनाडूमध्ये जाऊ. दूध पापेश्वरला चाललोय आता. 30 किलोमीटर ना अजून. 30 किलोमीटर आहे आता. वॉटर ब्रेक. तिकडे 2 जण फोटो काढायला थांबलेत. कुठंही थांबा, इतकं सुंदर आहे. बोलो. देखो क्या व्यू है. रुके पानी पी लेके दे थोड़ा टाइम. 28 किलोमीटर टू गो. का रस्ते आहे भाई, जिथं थांबा एकदम खतरनाक व्ह्यू आहे. एकदम खतरनाक. काय म्हणतात खरं भरभराट आणि समृद्धी. आहे भाई. आम्ही जिथे थांबतोय, एक छोटासा ब्रेक घेतला तिथं एक खतरनाक व्ह्यू आहे. हा याचं स्वतःचं घर असं आहे. हा, पण असं याच्या घरातून असा व्ह्यू आहे. अलग अलग बीचेसचे अलग अलग व्ह्यू. फायनली रीच्ड ॲट दूध पापेश्वर मंदिर. पूरा सफर जो था एकदम एग्जैक्टली हिमाचल की तरह ही रोड थे पूरे. बस बर्फ नहीं. बर्फ नहीं था, बाकी सब कुछ घर वगैरह सब कुछ वैसा ही था, सेम टू सेम.
फुल लँड्रप झाला. इतकं एस्थेटिक मंदिर मी आजपर्यंत नाही पाहिलं. एकदम मिनिमलिस्ट डिझाईन, पण किती सुंदर. तुझा एक फोटो होता ना कोणता रील मध्ये होता. खूप छान शांत जागा आहे. इकडे मागे एक फॅमिली जर तुम्हाला दिसत असेल तर ते त्यांचे टिफिन घेऊन आले, तर जेवण करतायत. माझे मित्र तिकडे फोटोज वगैरे काढतायत. इथे आलो आहे. बस खूप मस्त वाटतं, एकदम शांत. आणि खूप कमी मंदिर असतात असे जिथे एवढी शांतता असते आणि नेचरच्या एवढ्या जवळ की ऑलमोस्ट डोंगरामध्ये कोरलेलं मंदिर आहे. हे डोंगर, हे मंदिर. आम्ही अजूनही दूध पापेश्वर मंदिरातच आहे. इतकं छान मंदिर आहे. निघायचं आम्हाला, बघा आमचा निघायचा प्लॅन होता 3:45ला, पण सगळे शांत बसले. एक तर झोपलेलं आहे. तर तोपर्यंत यश या मंदिराविषयी काहीतरी सांगा मला. आणि हे स्वयंभू मंदिर आहे. दूध पापेश्वर म्हणजे तुम्ही जे पाप केले हे जर प्रायश्चित केले तर तुमचे पाप हे निघून जातात. अच्छा. आणि हे काय तुम्ही काय पण हे मंदिर 900 वर्ष पूर्वीचं आहे. आता रिनोव्हेशन झालंय, पण मेन मूर्ती जी आहे ती स्थापना 900 वर्ष. स्थापना नाही, हे स्वयंभूच आहे. अच्छा. हे स्वयंभू मंदिर आहे आणि इथं कुठली पण कामना घेऊन आलात तुम्ही ती पूर्ण होते. अच्छा. पाठी बघा, पाठी पण एक मंदिर आहे शंकराचं. हां, हे शंकराचं आहे, हे दत्तात्रेयाचं आहे आणि वरती कालभैरवाचं एक मंदिर आहे. बरोबर. अजून काय? बस. तू काय इच्छा घेऊन आलास मग? इच्छा पूर्ण झाल्यावरती सांगायला पाहिजे. इच्छा पूर्ण झाली की आम्ही तुला सांगतो. म्हणजे पुढचा ब्लॉग असेल यशच्या लग्नाचा. बाय. जास्त लग्न ज्या प्रकारे सर्व दिसतंय त्या प्रकारे जास्त दूर तर नाही आहे. एवढं तर शुअर झालं आम्हाला की लवकरच रत्नागिरीला पुढची सगळं सेट तर आहे. हां, आपण आज, next trip हां, खूप तुम्ही आजच्या ब्लॉगच्या स्टार्टिंगमध्ये बघितले असेल की सगळं सेट तर आहे. काम पण फुल सांभाळतो. काल रात्री किती वाजता डिलिव्हरी घेतलीस? कसली डिलिव्हरी? कोणतरी आलं होतं ना, आम्ही 11ला पोहोचलो. त्याच्यानंतर कोणतरी आलं होतं टेम्पो घेऊन. रात्री नाही, सकाळी. अच्छा, सकाळी सकाळी डिलिव्हरी घ्यायला गेला. आम्ही झोपेत होतो त्याच्यामुळे आम्हाला रात्रच वाटली ती. सगळ्यांच्या प्लेसमेंट होऊन जातील, सगळे जॉबला लागतील. मग 1 वर्षाने रत्नागिरीला येऊ तेव्हा थोडं कार बीर घेऊन फिरू. 10 वर्षांनी या मग मी 2 बंगलोची सेटिंग करून ठेवतो, 2-3 गाडीची सेटिंग करतो. दिस इज कॉल्ड कॉन्फिडन्स. यार की शादी में तो मजा ही आ जाएगा. ऑलरेडी 2 बंगले आहेत, अजून 2 म्हणतोय तो. 10 वर्षांनी आला की यशचे पोरं पण आपल्या सोबतच राहील. चाचू 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 चाचू. नितीन फक्त माझ्या मुलांना शिवाय शिकवायला नको बस. ये कौन सा वर्ड सीखते आए? घर वाले बोलेंगे ये क्या सीखते आए, ये किससे सीखा है? तर आम्ही आलो आहे कशेळी बीचला. इथे एक गुफा आहे. इथपर्यंत चढा, वरती चढू नका रे एवढं. खाली कोण थांबत आहे? वेदांत, हो, यू टेक अ पिक्चर. हाईजैक कर लिया है इसके ब्लॉग को वेदांत के. कसं? हा वरती दोघं जण आहे. वेलकम बॅक टू वेदांत तनकेदार चॅनल. आम्ही आलो आहे आता कशेली बीच. बघा सनसेट हो, गर्दी बघा. काय व्ह्यू आहे ना. व्ह्यू
आणि कशी करते एक मस्त ट्रिप वन मोर ॲडेड टू और इंस्टा हायलाइट्स. सी यू. हा ओनर आहे या व्लॉगचा. अरे आम्ही हायजॅक केलं होतं, परत देतो. अख्खा व्लॉगमध्ये माझं नावच नाही सांगितलं, सगळ्यांचं इंट्रोडक्शन दिलं. माझं नाव वेदांत आहे. मी व्लॉगमध्ये सांगितलं वेदांत आणि केदार ब्लॉग्स वेलकम टू असं बोल. अच्छा, नामकरण पण झालंय का ब्लॉगचं? नाही नाही मला माहीत नाही तू काय ठेवणार चॅनलचं, पण काइंड ऑफ तेच आहे, ओनर तोच आहे, पण चॅनलचं नाव नाही माहीत. चला मिळते तो, बाकी पुढे तो कंटिन्यू करेल. काढेल याच्यात पण काढलेत. किती चूल असेल माणसाच्या अंगामध्ये. कुठून इथं इम्पॉसिबल जागेवरून ठिसूळ जमीन आहे, तिथून जायचं आहे ना ट्रेक करायला. बघ रे इकडे. मी हा तिथे आलो होतो ना. वडापाव नेसेसरी. हे काय केलं भाई तू? एकदा करून दाखव. प्रेशर बॉडीचा समोर आणला. मोस्ट डेअरिंग पर्सन ऑफ द ग्रुप. अबे काय किडे पे तुझ्या काय अंगात? काय ॲडव्हेंचर केलंय होता, मस्त मजा आली. लास्ट डे ऑफ आवर रत्नागिरी ट्रिप इज अबाउट टू एंड. तर याच्यानंतर फक्त यश पटेलच्या घरी जायचं आहे, जेवायचं आहे आणि मग इरेज करून घेऊ. नितिन का जो मेरा दिखा मुझे. तुला इरेज करायचं, तुला पण. नितिन को बहुत ही ज़्यादा अभी चिल है कि फ़ोटो निकालना ही है, जिसके लिए दो लड़कियों को निकालने के लिए राजी हो गए, लेकिन वो लड़के राजी नहीं है यहाँ से जाने के लिए. जल्दी वहाँ से हटो. काळं आहे तुमच्या रत्नागिरीत येऊन आम्ही काही पण करतोय का रे? तुम्हाला ओळखत नाही, आम्हाला सर्व ओळखतात तिथे लोक. अरे भाई त्यांच्या ओळखीच्या मुलाने ऐकलं, आम्ही त्यांना म्हटलं जल्दी वासे हटो. त्यांना म्हटलं भाई निघाले, ते निघाल्या पोरी. अशी इतकी इज्जत असायला पाहिजे का? कोस्ट क्लिअर. अरे झालं ना, नाही निघत. अभी हमारी ट्रेन आ रही है और ये अभी भी हम लोगों को छोड़ने के लिए इधर खड़े हैं. क्या कहना चाहेंगे आप? कैसे बर्ताव किया हमने तुम्हारे घर वालों के सामने? नहीं, बड़ा ही अच्छा बर्ताव था. हमने ये सोचा नहीं था कि इतनी जो ट्रिप हमने जो प्लान की थी वो एकदम बजट फ्रेंडली थी और उस बजट में कंप्लीट हो गई. उससे कम बजट के बजट अंडर में हुई बजट है. के कम. तो हम ऐसा सोच रहे हैं कि अगर हम दोनों को अगर प्लेसमेंट अच्छी खासी नहीं मिले तो रत्नागिरी में एक टूर्स एंड ट्रैवल्स का बिजनेस चालू कर देंगे कि पटेल एंड लामेज टूर्स एंड ट्रैवल्स. ऐसे हम रख सकते हैं, लापा टूर्स एंड ट्रैवल्स. हाय गाइस, हमने जो लापा टूर्स एंड ट्रैवल्स की सर्विस अपने दोस्तों को दी है, यहाँ पे रत्नागिरी ट्रिप जो कोंकण ट्रिप है वो अरेंज करके, तो हम उनके रिव्यूज़ लेंगे. मैं सिफाज लामे और ये मेरा को पार्टनर यश पटेल. बच्चा अजिंक्य पासभाई जिसका गोप्रो है, उससे कुछ पूछते हैं हम. मालिक बोलिए. रिव्यूज मैं कैप्चर करने के लिए रेडी हूँ. ट्रिप बहुत अच्छी थी, एक्सपेक्टेशन से ज़्यादा अच्छी थी. माझं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या लेवलचे मजे केलेत आणि ज्या कमी बजेटमध्ये केलेत ते तुम्हाला मिळू शकणार नाही, कारण आम्ही याच्या घरी राहिलोय. पण तुम्हाला बेस्ट बजेटमध्ये बेस्ट प्लॅन करून देतील हे दोघं. तर लापा टूर्स अँड ट्रॅव्हल्सलाच तुम्ही प्रेफर करा. यापुढे तुम्हाला कधी पण रत्नागिरी फिरायला यायचं आहे, कोकण फॉर दॅट मॅटर आपण अपग्रेड करू. चुकीला माफी नाही. फक्त रत्नागिरीपर्यंत आपण रेस्ट्रिक्ट कसं व्हायचं, आपण पूर्ण कोकण. कॉन्टॅक्ट हिम और कॉन्टॅक्ट हिम. हेलो गाइस, दिस इज़ द एंड ऑफ आवर रत्नागिरी ट्रिप. अभी हमारी ट्रेन आ रही है. अर्धा तास लेट होती पण आता झाला आहे टाईम, येईलच 5 मिनटात. सो सायनिंग ऑफ. बाय बाय.